आता आपण कुठे आहे ना, ब्रह्मांडाकडून पृथ्वीकडे. आता पृथ्वीच्या बाबत तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीच्या यांनी जर बघितलं, पोलीस भरती किंवा ग्रुप सीच्या दृष्टीने जर बघितलं तर काय विचारलं जातं? एक म्हणजे पृथ्वीचं जे काही क्षेत्रफळ किंवा पृथ्वीची जे काही रचना आहे, पृथ्वीची रचना त्यावर एक तर क्वेश्चन विचारतात, म्हणजे रेखावृत्त, अक्षवृत्त, त्यानंतर पृथ्वीची त्रिज्या किती आहे, विषुवृत्तीय व्यास किती आहे, ध्रुवीय व्यास किती, ह्या गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे. दुसरा, पृथ्वीचं काय स्वतःच्या परिवलनामुळे आणि परिभ्रमणामुळे काही गोष्टींची निर्मिती होत असते. फॉर एक्झाम्पल, परिवलन करतं त्यामुळे काय होतं, दिवस रात्राची निर्मिती होत असते, आणि परिभ्रमणामुळे काय होत असतं, तुमचे जे ऋतू आहे त्याची निर्मिती होत असते. यावर पण प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर पृथ्वी आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र याच्या अंतर्गत रचनेमध्ये काय झालेलं आहे, यांच्या अंतर्गत रचनेमध्ये काही कला घडून येतात. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? जर बघितलं, अमावस्या, पौर्णिमा, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, तर यावर पण तुम्हाला काय करतात, पोलीस भरतीवर मध्ये क्वेश्चन विचारले जातात. आपण त्या दृष्टीने हे सर्व बघणार आहोत. तर त्याच्यात जर बघितलं आपण पृथ्वीचं, तर आपण सर्व त्याला रचना बघूयात. मग रचनेमध्ये हळूहळू आपण अंतरंगावर जाणार आणि अंतरंगानंतर वातावरणात जाणार. तपांबर आठवतंय तुम्ही ज्यावेळेस 9वी 10वीला असताना त्यावेळेस जिओग्राफी मध्ये असायचं ट्रोपोस्फिअर, किंवा त्याला आपण म्हणतो तपांबर, स्ट्रॅटोस्फिअर त्याला, किंवा मराठीत म्हणतात सितांबर. हे सर्व शिकलेलो आहोत. माझ्यामध्ये 5वी 6वीला पण आहे, ते शॉर्टकट स्वरूपात 5वी 6वीला पण आहे. हेच आपल्याला शिकायचं आहे. का विचारतात ते तुम्हाला पोलीस भरतीला? कारण ते तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये सापडतात म्हणून विचारतात. तर पृथ्वीची काय करूयात आपण, पृथ्वी बघूयात. आता पृथ्वीच्या रचनेमध्ये पृथ्वी बघूयात. सर्वात आधी काय काय माहिती पृथ्वीवर बाबत सांगा. चला, काय काय माहिती तुम्हाला? परिवलन कालावधी माहिती, परिभ्रमण कालावधी माहिती, याच्या पलीकडे काय काय माहिती? पृथ्वीचा आकार कसा आहे? पृथ्वीचा आकार कसा आहे? अंडाकृती. म्हणजे कसा आहे नेमकं? विषुवृत्तावर फुगिरे आहे का ध्रुवावर फुगिरे? कुठे? विषुवृत्तावर फुगिरे. विषुवृत्तावर काय आहे? फुगिरे. पण खरं सांगू, पृथ्वी गोलाकार नाही आणि अंडाकृती पण नाही. तिच्यासाठी एक संकल्पना वापरली जाते, जिला म्हटलं जातं जिओइड. काय वापरले जाते? जिओइड. आलं लक्षात? पर्यायात जर जिओइड संज्ञा दिलेली असेल तर जिओइडच लिहायचा, जिओइडला टिक करायचं. आलं? त्याचाच गोला आणायचा, दुसरा आणायचा नाही गोलाकार. ते आता पृथ्वी आपण म्हणतो ध्रुवावर थोडीशी चपटी आहे आणि विषुवृत्तावर थोडीशी फुगिरी. हे कशावरून? तर आपण ज्यावेळेस व्यास बघणार आहे पृथ्वीचा त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. पृथ्वीचा परिघ मोजण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न कोणी केला होता? शिकलो ना? कुठे शिकलो? ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वी सूर्यमाला बघत होतो त्यावेळेस पृथ्वीचा तिथे एका ठिकाणी उल्लेख आला, आपण तिथे बघितलं होतं. इरेस्टोस्थोनीजने लावलेला आहे. पृथ्वीचा परिघ कुणी मोजला? इरेस्टोस्थोनीज नावाचा व्यक्ती होता. यांनी सर्वात प्रथम पृथ्वीचा परिघ मोजला. म्हणून भूगोलाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं तर? कोणाला? इरेस्टोस्थोनीज. याला काय म्हटलं तर भूगोलाचा जनक म्हणून. हे सर्व आपण अभ्यासलेलं आहे. याची माहिती आपल्याला जिओग्राफी का आणि जिओग्राफी टॉलेमीची जिओग्राफी इथून आपल्याला याची सर्व माहिती मिळते. जिओइड म्हणजे माहिती का काय संज्ञा आहे का नाही माहिती? हे जर एकत्र जर केलं तर त्याचा आकार असा गोल होईल. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय, हे जे आहे हा आकार बघितला तर गोलाकाराचे. हे काय पर्वत आहे, काही उंच आकारावर काय आलेले पर्वत आलेले. आकृती काढायची गरज नाही, सांगतोय पर्वत आहे. काही ठिकाणी पाणी असल्या ठिकाणी भाग काय होणार? आतमध्ये जाणार. जिथं भूमी येणार तिथे भाग काय होणार? थोडासा बाहेर येणार, कारण ते पाण्याच्या वरती.
याच्यामुळे पृथ्वी पूर्णपणे गोल नाही. याच्यावर काय झालेलं आहे, पर्वत रांग आहे. समजा आपण असं इथे समजा इथं अमेरिका आहे, अमेरिकेमध्ये कोणती पर्वत रांग आहे, रॉकी, बरोबर ना. मग इथे पर्वत रांग आहे म्हणून इथे काय झालं असं. पण इथे मरियाना गर्त आहे, माहितीये, समुद्राचं सर्वात खोल ठिकाण 11,033 मीटर. मग अशा वेळेस इथं पृथ्वी काय होणार आहे, आतमध्ये जाणार थोडक्यात पाण्याच्या हिशोबाने. मग हा भाग आणि हा भाग जोडला तर हे काय होणार, सरासरी आकार कसा होणार आहे, गोलाकारच होणार आहे. सरासरी मध्ये जर बघितलं तर कसं होणार आहे, गोलाकार होणार आहे. म्हणून पृथ्वीला काय संज्ञा वापरली ती जिओइड. काय, जिओइड. पृथ्वी गेले. आलं लक्षात. सगळ्यात आधी पृथ्वीचा आकार जिओइड प्रकारचा. कसा, जिओइड. समजली की जिओइड संज्ञा. सरासरी मध्ये ती गोलाकार येते. विषुवृत्तावर कशी आहे, आकार म्हणा, विस्तार नका म्हणा. विषुवृत्तीय आकार कसा आहे, फुगीर कसा आहे, आणि ध्रुवीय कसा आहे आकार, चपटी. समजलं. विषुवृत्तावर कशी आहे, फुगीर आहे, आणि ध्रुवावर कशी आहे, चपटी. आला लक्षात. पृथ्वीचा परिघन ते आपण आता एका खाली एक बघणार आहे, एवढं लिहा. संज्ञा काय वापरली ती जिओइड. पृथ्वीचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो, सांगितलेलं आहे 510 दशलक्ष किमी. ज्यावेळेस जलावरण बघूयात त्यावेळेस आपण बघणार आहे पृथ्वी किती टक्के पाणी आहे, 71%. किती आहे, 71%. भूमी किती आहे, 29%. हे पाठ आहे सर्वांचं, ठीक आहे. जलावरणामध्ये आपण बघणार आहे सर्वात मोठा महासागर कोणता आहे, सर्वात लहान महासागर कोणता आहे, आणि सगळ्यात पोलीस भरतीच्या दृष्टीने 7वा खंड म्हणून कोणाला ओळखलं, आपला 8वा खंड म्हणून कोणाला ओळखलं तर झिलँडिया नावाचा काय झाला, एक नवीन खंडाचा शोध लागलेला आहे. त्याचा बराचसा भाग 96% भाग कशात आहे, पाण्याखाली. फक्त 4% भाग काय जमिनीच्या स्वरूपात आहे, पण तो खूप मोठा आहे. आणि आता जगातला सर्वात लहान खंड म्हणून कोणाला ओळखलं जाईल, खंड नाही, सर्वात लहान खंड विचारतो आता. सर्वात लहान खंड म्हणून झिलँडियाला ओळखलं जाणार, परंतु त्याच्या काही मान्यतेचे काय चालू आहे, प्रोसेस चालू आहे. हा फक्त शोध लागलेला आहे. त्याच्या आता बऱ्याचशा काही गोष्टींच्या काय होतील, चाचण्या होतील, आणि त्याच्यानंतर त्याला घोषित केलं जाईल. पण सध्या शोध असलेला कोणता आपण सध्या समजतो, लहान झिलँडिया. आता सध्या काय आला, शोध लागला म्हणून आपण त्याला म्हणायला लागलो झिलँडिया. हे सर्व कुठं बघणार आहे आपण, जलावरण ज्यावेळेस बघूयात त्यावेळेस आपण बघूयात. त्याचबरोबर तुम्हाला पोलीस भरतीने विचारलं जातं की खारं पाणी किती, गोड पाणी किती पृथ्वीवर, तर याबाबत पण काय केलं जातं, विचारलं जातं. तर ते आपण सगळे कुठे बघणार आहे, त्यावेळेस जलावरण शिकूयात त्यावेळेस आपण त्या गोष्टी बघूयात. 510 दशलक्ष किलोमीटर. पृथ्वीचं सूर्यापासून अंतर किती आहे सरासरी, शिकवलंय हे पण. 150 दशलक्ष किलोमीटर. तो 13 लाख जो आहे सूर्यापासूनचा
व्यास 13 लाख नाही, नाही नाही, ते 13 लाख आहे ना, ते सांगतो काय 13 लाख आहे ना, आकारमानाच्या दृष्टीने ज्यावेळेस आपण हे करतो, तर पृथ्वीपेक्षा, तुम्ही मला विचारलं होतं क्वेश्चन, पृथ्वीपेक्षा सूर्य 109 पट मोठा आहे. किती? 109 पट मोठा आहे. आणि आलं 109 पट मोठा आहे. आणि चंद्रापेक्षा पृथ्वी किती पट मोठी? किती आहे? 4 पट. ते लिहिणार आहे, आपण इथे लिहिणार आहे, ती तुलना लिहिणार आहे. तू जे म्हणतो 13 लाख, ते 13 लाख आहे ना, ते मी वाचलेलं आहे, मला एक्झॅक्ट आठवना, पण ते 13 लाखाचं वाचलेलं आहे. पृथ्वीचा हे 3,33,000 रिलेटेड आहे, काहीतरी आहे तो संबंध, मी वाचलेला आहे 13 लाख, पण 13 लाख अंतर नाही. अंतर किती आहे सरासरी पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर? गोंधळ करू नका फक्त. आणि पोलीस भरतीला ते काही विचारणार नाही, पण हे विचारू शकतात, पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर किती आहे? सूर्यापासूनचे सरासरी अंतर हा विचारला जाईल. आतापर्यंत विचारला नाही हा प्रश्न. एकशे 50 दशलक्ष किमी. सूर्यापासून पृथ्वीवर सूर्यकिरण पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो? 500 सेकंद किंवा 8 मिनिट 20 सेकंद. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी 500 सेकंद, सेकंदात पण विचारतील, किंवा 8 मिनिट 20 सेकंद लागतात. कारण इतके दिवस सगळे 500 सेकंद करतील किंवा 8 मिनिट 20 सेकंद. आजचा प्रश्न थोडा फिरून विचारला, अरे याच्यात तर पर्यायच नाही 8 मिनिट 20 सेकंद, किंवा 8 मिनिट काय केलं रे माहिती का? 8 मिनिट नाही का 25 सेकंद 30 सेकंद केलं रे. तुम्ही म्हणता याच्यातला दुसरा पर्याय नाही, मग हाच चुकून झालेलं आहे, हाच बरोबर आहे. आणि तो मारताना आणि नंतर ज्यावेळेस येईल 500 सेकंद, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की काय झालं, की 500 सेकंद म्हणजेच 8 मिनिट 20 सेकंद, 8 × 48 आणि वरचे 20 असं मिळून 500 सेकंद होत होते. आलं का लक्षात? सूर्य पृथ्वीचे किती पट आहे? पृथ्वीपेक्षा सूर्याचे आकारमान 109 पट मोठा. ठीक आहे, समजलं ना? अर्थ समजेल ना? पृथ्वीपेक्षा सूर्याचे आकारमान किती आहे? 109 पट. किती? 109 पट मोठा आहे. कोण? सूर्य. आणि चंद्रापेक्षा पृथ्वी किती पट मोठी आहे? 4 पट. लिहिलंय का हे? लिहून घ्या. हे जिओइड आहे बरं का, ड लिहिलाय हा, असा आहे. हा ड आहे, जिओइड. लिहून झाल्यावर सांगा. झालंय? त्यानंतर पुढचा आहे, काय सांगितलं तुम्हाला? पृथ्वी व चंद्राची तुलना.
करा बरं. किती पट मोठा आहे पृथ्वी तुलना पृथ्वी ही चंद्राच्या चौपट मोठी आहे. मोठी आहे. आता उलटा प्रश्न तयार होऊ शकतो याच्यात. कसा? चंद्र हा पृथ्वीच्या तुलनेत किती पटीत आहे? 1/4 पटीत. चौपट आहे ना, उलट करावं लागेल. मॅथ मध्ये शिकले असतात. 1/4 उलटा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर तो पण व्यवस्थित लक्षात ठेवा. उलटा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती सेकंद लागतात? चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती सेकंद लागतात? सूर्याचा केला, आतापर्यंत सूर्याचा केलाय. उद्या येताना ते शोधून आणायचं. उद्याचं टास्क तुम्हाला. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो? तुम्हाला हे माहिती का? 7% चंद्र हा सूर्याकडून आलेला प्रकाश पृथ्वीवर पाठवत असतो. किती? 7% 7%. मग तो 7% पण प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती कालावधी लागतो? उद्या सगळ्यांनी सांगायचं. कोणतेही बुक उचका, काही करा, कुठून शोधायचं तिथून शोधा, पण उद्या मला सांगायचंच. ठीक आहे, इथे मी तुमच्यासाठी जागा शिल्लक ठेवतो. बघूयात. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी, कारण तुम्ही इतके दिवस फक्त सूर्याचा प्रकाश केला, पुढच्या वेळेस चंद्राचं विचारतील. चंद्राचा प्रकाश उद्या सांगायचा, आज नाही सांगायचं. आता सगळ्यांनी शोधायचं. बघूयात कोण कुठून शोधून आणतं. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी रिकामी जागा सोडल्या, एवढा कालावधी लागतो. समजलं? इथपर्यंत समजलं? आता आपण खाली घेणार आहे परिघनते, परिघ, त्रिज्या. ओके, पृथ्वीची त्रिज्या शिकलोय आपण. किती? 6371 किलोमीटर. किती? 6371. कुठे शिकलो रे 6371? कसं कळलं आपल्याला 6371? माणूस जाऊ शकतो की इथपर्यंत? नाही ना, कारण आपण आतापर्यंत फक्त 13 किलोमीटर पर्यंत गेलेलो आहे. किती? 13 किलोमीटर. हा, करंट अफेअरच्या दृष्टीने बरं का, करंट अफेअरच्या दृष्टीने क्वेश्चन की पृथ्वीच्या भूकवचापर्यंत पोहोचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने मेगझियांग नावाचं ड्रिलिंग मशीन विकसित केलं आहे? काय? पृथ्वीच्या भूकवचाच्या
जो सगळ्यात खालचा थर आहे ना, शिलावरण म्हणतो का, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे सायमा, सियाल सायमा म्हणतो ना, त्या लेवल पर्यंत जाण्यासाठी सगळ्यात खोल आतापर्यंत तिथं कोणी पोहोचू शकला, अशासाठी एक ड्रिलिंग मशीन बनवलं. आतापर्यंत माणूस हा फक्त 13 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. ते पण कुठं, रशियामध्ये कोला द्वीप प्रकल्प किंवा कोला नावाची खाणी, त्या खाणीमध्ये आतापर्यंत फक्त 13 किलोमीटर गेलेला आहे आतमध्ये पर्यंत. पण मग हा शोध कसा लागला 6371? याच्यासाठी तुम्ही पुढे जाऊन आपण जे पृथ्वीचा अंतरंग अभ्यासणार आहे त्यावेळेस आपण भूपृष्ठ लहरी आणि भूदेह लहरी त्यालाच म्हणतो प्राथमिक व दुय्यम लहरी, तसंच तिसरा प्रकार भूपृष्ठ लहरी. ह्या जे काय बघणार आहेत तर प्राथमिक आणि दुय्यम ह्या लहरींच्या साहाय्याने आपण इथपर्यंत पोहोचलोले 6371. असा आकार आठवतोय तुम्हाला, तुम्ही शाळेत शिकला असतात. आणि इथे पाणी दाखवावं लागलं होतं आपल्याला, आठवतंय? हा डोंगर, दऱ्या, झाडे, हा वरचा भाग आपण काय म्हणतो त्याला, सियाल, आणि हा खालचा भाग जो असतो सायमा, आणि याचं मिळून इथे शिलावरण तयार होत. काय? शिलावरण. आठवतंय? इथं प्रावरण, आणि हे गाभा, कोर म्हणतो. आठवतं की अशी आकृती काढली का सगळ्यांनी? हेच आपल्याला जेव्हा आपण शिकूयात त्यावेळेस कळलं. आणि हा जो काय अंतर होतं किती होतं मित्रांनो, सगळ्याची प्लस केली तर तुमच्या त्यावेळेस लक्षात आलं 6371. मग ती झाली त्रिज्या. तो एक काप घेतला होता पृथ्वीचा. आलं लक्षात? याच्यावरून आपण काय काढतो, पृथ्वीची त्रिज्या. त्यानंतर पृथ्वीचा व्यास. आता याच्यात दोन प्रकार पडतात. कशामुळे रे मित्रांनो? एक विषुववृत्तीय व्यास आणि एक ध्रुवीय व्यास. कशामुळे घडत असेल? कशामुळे घडतं? आकारमानामुळे. त्याचा आकार कसा आहे? विषुववृत्त फुगिरे. मग विषुववृत्तीय व्यास किती आहे? विषुववृत्तीय व्यास तो आहे 12,756 किलोमीटर. 12,756 किलोमीटर. आणि ध्रुवीय व्यास आहे 12,714 किलोमीटर. आता व्यास मोजायला काय पट्टी घेऊन गेले होते का? हा, त्रिज्याचं काय करायचं? डबल करायचं. पण मग प्रत्येक भाग कुठून घेतला त्याच्यावरून. पण आज तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की तुमचे अक्षरवृत्त, रेखावृत्त माहिती ना, हा त्याच्याशी निगडीतला हा खेळ आहे. ते काय आपल्याला अभ्यासाची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, 12,756, 12,714. जसं मनुष्य 6,371 किलोमीटर पर्यंत जाऊ शकत नाही तरी पृथ्वीची त्रिज्या काढली, तसा हा प्रकार आहे. ठीक आहे. आज जीपीएसच्या साहाय्याने तुमच्या शेतीचं हे मोजलं जातं, किती एकर शेती जीपीएसच्या साहाय्याने. एवढं तंत्रज्ञान प्रगत होत चाललं. पण जीपीएस चालतं कशावर? तर ते अक्षरवृत्त आणि रेखावृत्तावर चालत असते. हे आपल्याला माहित नाही. जीपीएस आज तुमचा पीक विमा जरी काढायचा असेल तरी तुम्हाला फोटो काढावा लागतात. आणि तिथे येतं लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड. ऐकलं असेल पहा, लॉंगिट्यूड लॅटिट्यूड येतं त्या फोटो मध्ये खाली, बरोबर ना? हे काय, हे सगळं काय तुमचं रेखावृत्त आणि अक्षरवृत्तावर ठरतं. एवढं पुढे गेलेलं आहे तंत्रज्ञान. आणि आपल्या वाटतं अक्षरवृत्त रेखावृत्त काय फक्त अभ्यासापुरतं. अभ्यासाने तर तुमच्या रेग्युलर जीवनामध्ये पण आहे. ठीक आहे, झालं कितपर्यंत? पुढचा आहे पृथ्वीचा परीघ. काय होणार आहे आता? परीघ पण काय येणार आहे? दोन प्रकारे येणार आहे. किती? एक विषुववृत्तीय
विषुववृत्तीय परिघ तो आहे 40,077 किलोमीटर आणि पृथ्वीचा ध्रुवीय परिघ 40,009 किलोमीटर. ठीक आहे, परिघ समजला. आणि याचा परिघ मोजण्याचा प्रथम प्रयत्न कोणी केला? परिघ कोणी मोजला? परिघ मोजणारा सांगा नाव, विसरा आता तुम्ही, सांगा कोण होता? इरॅटोस्थेनीज याने प्रथम प्रयत्न केला होता. इरॅटोस्थेनीज. पृथ्वीची घनता पाच 5.5. हे नका लक्षात ठेवू, एवढा ठेवा 5.5. त्यानंतर पृथ्वीचं आकारमान हा नाही विचारायचे, पण ठीक आहे लिहून देतो. 5.9 × 10⁻²4. 5.9 × 10⁻²4. समजलं का? इथपर्यंत समजलं. परिघ कसा मोजता तरी? परिघ त्रिज्या कशी मोजतात? 2πr काय? परिघ मोजण्याचा. त्रिज्या कशी मोजतात? πr² ना. मग हा πr² क्षेत्रफळ, परिघ 2πr. आणि त्रिज्या कशी मोजतात मग? अरे त्रिज्या मोजायला त्याचा सेंटर काढायचा असतो. त्या सेंटर पासून त्याचा जो काय कंकण असेल त्या वर्तुळाचं तिथपर्यंत जे भरतं त्याला म्हणतात त्रिज्या, त्याला म्हणतात आर. आणि व्यास कसा मोजतात? त्रिज्याच्या दुप्पट केलं तर काय निघतो? व्यास. ज्यावेळेस मी म्हणलं πr², याच्यातले कित्येक जणांनी माना हलवले. किती माना हलवले लगेच. नंतर म्हणे नाही नाही, पण बरं झालं की थोड्या वेळात ते लक्षात आलं तुमच्या, पण बरं झालं ते. लक्षात ठेवा, त्रिज्या काय करतात? त्याचा जो सेंटर पॉइंट असतो, वर्तुळाकार जी काय वस्तू असेल त्याचा सेंटर पॉइंट, तर त्याचं जे कंकण असेल तिथपर्यंत जे असतं त्याला म्हणतात त्रिज्या. आर ने दर्शवतात. आणि व्यास त्या त्रिज्येच्या दुप्पट करायचा असतो. म्हणजे त्या मिडल पॉइंट वरून, काय तो जो सेंटर पॉइंट आहे त्या सेंटर पॉइंट वरून दोन्ही बाजूच्या कंकणाला जोडणारी जी रेषा जाते ती कोणत्या भागातून जाऊ द्या, त्याच्यातून काय कळतं आपल्याला? व्यास कळत असतो. समजलं का? आणि उद्या येताना काय बघायचं? काय सांगितलं? चंद्रावरचा काही उचका, कोणतेही पुस्तक उचका, काही उचका, अलाउड नाही. सगळं अलाउड आहे तुम्हाला, म्हणजे असं अलाउड करणार नाही असं काहीच नाही. सगळं उचका आणि मग बघूया कोणाला सापडते आणि कोणाला सापडत नाही. ठीक आहे. उद्या नाही 1.28 का? उद्या येताना सगळ्यांनी बघून यायचं, चांगल्या रीतीने बघून यायचं. मी उद्यासाठी दिलेला आहे, तर उद्याच उत्तर द्यायचं. आता ते सगळ्यांनी सगळे उचकून तरी पहा. 1.28 एकाने सांगितलं, पण तरी उचकून पहा आहे की नाही, त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल किती वेळ लागतो. ठीक आहे. अशा रीतीने आपण पृथ्वीला सुरुवात केलेली. उद्या रेखावृत्त, अक्षवृत्त, भारताची प्रमाण वेळ म्हणजे पृथ्वीची प्रमाण वेळ कुठून गेलेली आहे, पृथ्वीचे वार रेषा कुठून गेलेली हे आपण सगळं बघणार आहे. ओके. आणि त्यानंतर भारताची तुलना करणार त्याच्याशी. ज्यावेळेस भारत शिकणार त्यावेळेस तर बघणार जे, पण तसं पण इकडे पण आपण
पृथ्वीचे रिलेटेड तुलना बघणार आहे. ग्रीनविच टाइम इथून काय गेलेली आहे, प्रमाण वेळ गेलेली आहे. आणि वार रेषा कुठून गेलेली, मार्शल बेट समूह. हे सर्व आपण उद्या बघणार आहोत. उद्या आपला पृथ्वी कंप्लीट होऊन अंतरंगात गेलेला असेल पृथ्वीच्या, आणि पृथ्वीच्या अंतरंगातून डायरेक्टली पुढे जाणार आपण वातावरणामध्ये. ठीक आहे. आणि वातावरणातून मग आपण आतमध्ये जगाच्या भूगोलमध्ये बसणार. ठीक आहे. ही एक प्रकारचे काय असणार आहे, आपले स्ट्रॅटेजी असणार, जेणेकरून तुम्ही ब्रह्मांडाकडून पृथ्वीवरून जगाच्या भूगोलाकडून भारताचा भूगोल, आणि भारताच्या भूगोलकडून महाराष्ट्राचा भूगोल. अशा रीतीने आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे.